Hello, good morning. Prasad, Good are morning, you sir. getting my voice? Very good morning, Yes, very sir. good morning. So Yes, you sir. are online Yes, and sir. students are joining the meeting. Yes, sir. So within a couple of moments, we will start the interview. Yes, sir. Sir, am I audible perfectly? Yes, 100%. You are very, Okay. very much audible Yes. and you be with us for the next 30, 40 minutes so that, Okay. yeah, the connection will be forever. Yeah. I just check whether to start because students are joining. Some professor, staff members are also with us. Today's meeting's host is Professor Nitin Dhawas sir, and he always guides us regarding his WebEx meetings. This is NMIT College, Nutan Maharashtra Institute of Engineering and Technology. It is working under Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal and Pimpri Chinchod Education Trust. This is for information to our guest, Prasad Shelke, and within a couple of moments, we'll start the interview. And via interview, uh, Prasad will speak to our students regarding the career in research and how he is going into this career. So this is just introductory words before starting our today's session. I think it's 11:05. So students will be joining and they will be with us. Students from Nutan Maharashtra Institute of Engineering Technology and Nutan College of Engineering and Research, NMIT and NCR. Both these colleges, they are working at Talegaon Dabhade and this is industrial belt. I'm working as student development officer and career counselor over there. So uh, we'll start the meeting. Sir, Dhawas sir, आपण meeting चालू करायची? Start the meeting. Okay, sir. Thank you. Yes, sir. येस सो मला असं वाटतंय की आपण आज रक्षाबंधन असून सुद्धा राखी पौर्णिमा असून सुद्धा बरेच जण या ठिकाणी जमलेलो आहोत. करिअर गायडन्स याच्या अंडर आपण इंजिनिअरिंग नंतरचे बरेच ऍस्पेक्ट्स पाहतो आणि त्याच्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये खूप महत्वाचा असू शकणारा जो इंजिनिअरिंगच्या करिअरचा ऍस्पेक्ट आहे तो आहे रिसर्च मधलं करिअर. इंजिनिअरिंग करिअर इन रिसर्च आणि या अनुषंगाने 2016 साली बी मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केलेले प्रसाद शेळके नंतर पुणे विद्यापीठातून एमटेकची डिग्री त्यांनी पूर्ण केली ऍटमॉस्फेरिक सायन्स मध्ये. आणि तुम्हाला माहितीच असेल की आता युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियन यांच्या वतीने जी काही इनिशिएटिव्ह घेतलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थात प्रसादच्या बोलण्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील, परंतु या इनिशिएटिव्ह मधून संपूर्ण जगभरातून जी काही एक प्रक्रिया राबवली ज्याच्यातून त्यांना टॉप 15 ब्रेन्स हवे होते, त्याच्यातून जगातल्या 15 हुशार लोकांची म्हणजे ज्युनियर सायंटिस्टची एक प्रकारची निवड याच्यात होणार होती. आणि याच्यामध्ये भारतातला एकमेव प्रसाद शेळके याचं सिलेक्शन या ठिकाणी झालं आणि नुकताच हा निकाल जाहीर झालाय खूप मोठ्या संशोधनासाठी. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जे वर्तमानपत्रात वाचायला मिळाले त्याच्यामध्ये मर्क्युरी या विषयामध्ये जे संशोधन अपेक्षित आहे त्या संशोधनामधून हे काम पुढे जाणार आहे. आणि जे जगाचं जे धोरण असतं वर्ल्ड पॉलिसी रिगार्डिंग एन्व्हायरमेंट, जगाचं जे पॉलिसी असते पर्यावरणासंदर्भातली, जशी आता शैक्षणिक पॉलिसी डिक्लेअर झाली तशा पद्धतीने जी पॉलिसी पर्यावरणाची संपूर्ण जगाला लागू पडते त्यासाठी काही संशोधन महत्वाचं असतं. त्यातलं महत्वाचं संशोधन जे होणार आहे त्या संशोधनामध्ये प्रसाद शेळके सहभागी होणार आहे. सो NMIT कॉलेज, NCR कॉलेज, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि या सगळ्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या स्टाफ तर्फे, पदाधिकाऱ्यांतर्फे, आमच्या विद्यार्थ्यांतर्फे प्रसाद शेळके या एकमेव भारतीयाचं मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि मी माझ्या इंटरव्ह्यूसाठी सुरुवात करतो. एम आय ऑडिबल प्रसाद? Yes, sir. Perfectly. येस. ओके.
मला आता आमचे जे स्टुडंट सगळे आहेत, आमचे स्टाफ मेंबर सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत. तुला आता काय वाटतंय, कसं वाटतंय? सुरुवातीला पहिला प्रश्न हाच आहे. सर खरं तर फार छान वाटतंय. कारण आपल्या इथं रिसर्च हा जो काही मुद्दा आहे, तर त्याच्याकडं फारसं मुलांकडून म्हणा, पालकांकडून म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातून म्हणा, भारतातून म्हणा, तितकंसं लक्ष देणारी फार रेअर लोक असतात आणि तितकंसं पाठबळ खरं तर त्यांना मिळत नाही. माझं तर स्पष्ट म्हणणं तेच आहे. कारण की माझ्याही बाबतीत तेच मला लागू झालं. फारशी काही माहिती नव्हती. जर लोकांना माहिती पडली, तर मग ते पुढे जाऊन काहीतरी या क्षेत्रात करू शकतात. आणि फॉर्च्युनेटली माझ्या नशिबानं म्हणू शकता, की मला योग्य वेळेवर योग्य त्या माहिती मिळत गेल्या आणि त्यामुळं आज जे काही मिळाले त्याच्यात फार समाधान वाटतंय. ती फिलिंग आहे. ओके. पण तू एका कुठल्या तरी मुलाखतीत म्हटलं होतास की ही सुरुवात आहे, म्हणजे हे काही अंतिम ध्येय नाहीये, याच्या पुढे इथून माझी सुरुवात झाली असं तुझं म्हणणं आहे, बरोबर ना? नक्कीच सर. नक्कीच. अच्छा. ही फक्त म्हणजे मला वाटतं हा एक पहिला टप्पा पार केलाय. आता पुढे जाऊन बरेच असे टप्पे म्हणजे आयुष्यात आता एक कॉन्फिडन्स आलाय नाही का? त्या क्षेत्रात आपण काहीतरी करू शकतो. तर त्या अच्छा. कॉन्फिडन्सवरती पुढं बरंच काही प्लॅन्ड आहे सर. तुला काय नेमकं संशोधन कोणत्या विषयावर करण्यासाठी युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियननी सूचित केलेलं आहे? येस सर. खरं तर माझं मास्टर्स झालं ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये. त्यामुळे माझा मेन एरिया ऑफ इंटरेस्ट होता ॲटमॉस्फिअर आणि ओशन यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन्स होतं वेगवेगळ्या पोल्युटंट्सचं किंवा अशाच इतर काही ज्या गोष्टी असतील त्याचे. तर युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियन यांचा जो काही हा जिमॉस ट्रेन नावाचा जो काही प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्राममध्ये जगभरात मर्क्युरी नावाचा एक घातक पोल्युटंट आहे. तर तो पोल्युटंट इतका घातक आहे की तो चुकून जर माणसाच्या शरीरात गेला तर माणूस म्हणजे इट इज इक्वल टू 100 टाइम्स ऑफ पॉइझनस थिंग. त्यामुळे तो फार म्हणजे घातक आहे. आता सध्या आपण ऐकतोच की कार्बन डायऑक्साईड ज्याप्रमाणे आपल्या पर्यावरणास हानी पोहोचवतोय, तर त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. त्याच अनुषंगानं आपण मर्क्युरीचा अभ्यास या प्रोजेक्टमध्ये करणार आहोत. आणि जेणेकरून त्या अभ्यासाच्या बेसिसवर संयुक्त राष्ट्रसंघ पुढच्या आमच्या म्हणजे प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या ज्या काही त्यांच्या बैठका असतात म्हणजे कॉन्फरन्स G7, G20 वगैरे आपण ज्या काही म्हणतो, तर त्यामध्ये अशा काहीतरी क्लायमेट पॉलिसीज मर्क्युरी रिलेटेड मांडण्यात येतील सर. अच्छा. मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संशोधन करण्यासाठी कुठे म्हणजे तुझं पुण्यातून असणार आहे, कसं असणार आहे? येस सर. तर संशोधनासाठी मुख्यत्वे हा जो काही प्रोजेक्ट आहे जिमॉस ट्रेन नावाचा, तर तो युरोपमधल्या 6 देशांमध्ये मिळून असा एक प्रोजेक्ट आहे. त्यापैकी माझं वर्क लोकेशन, मेन वर्क लोकेशन असणार आहे इटलीमधलं नॅशनल रिसर्च काउन्सिल. नॅशनल रिसर्च काउन्सिलमध्येही इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमॉस्फेरिक पोल्युशन या ठिकाणी माझी मेन म्हणजे प्रयोगशाळा आपण म्हणतो त्याला, तर तिथं असणार आहे. त्याचप्रमाणे फ्रान्स आणि जर्मनीमध्ये 2 आमच्या क्षेत्रातल्या काहीतरी जगविख्यात प्रयोगशाळा आहेत. तर तिथंही संशोधनाची एक संधी या निमित्ताने एक प्राप्त झालेली आहे सर. ओके. मग आता हे जे आमचे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत, त्यांनी नेमकं कसं या क्षेत्रांकडे पाहायला पाहिजे असं तुला वाटतं? अच्छा. खरं तर सर इंजिनिअरिंग म्हटलं की सगळ्यात पहिला माइंडसेट जो जॉइन करताना असतो आणि जो इंजिनिअरिंग पास आउट होताना असतो, हा जो काही डिफरन्स आहे ना, या या काळामध्ये गोष्टी चेंज होतात. म्हणजे राइट फ्रॉम फर्स्ट इयर टू लास्ट इयर. तर म्हणजे इंजिनिअरिंगला आता मीही स्वतः ॲडमिशन घेताना खरं तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की IAS ऑफिसर वगैरे व्हावं. पण माझं स्वतःचं स्वप्न असं होतं की मला एक एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं होतं. ते माझं फार म्हणजे स्वप्न होतं. आता झालं असं की एरोनॉटिकल इंजिनिअरिंगसाठी तितकंसं नाही का म्हणजे फायनान्शियल म्हणा किंवा तितकंसं पाठबळ फार घरी नव्हतं. त्यामुळं मग मी म्हटलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तसं माझा इंटरेस्ट होताच इंजिनिअरिंगमध्ये, नाही असं नाही. पण माझ्या वडिलांचं म्हणणं असं होतं, की इंजिनिअरिंग एक डिग्री सिक्युअर कर आणि त्याच्यानंतर IAS, IPS अशा काही परीक्षा दे. पण मुळात झालं असं, की
मला असं वाटलं की मला म्हणजे याच क्षेत्रात पुढे जायचंय. त्यामुळं इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर शक्यतो मुलांकडे खूप सारे पर्याय असतात. एक तर कुठला तरी जॉब म्हणा किंवा मग गव्हर्नमेंटल एक्झाम्स इंजिनिअरिंगच्याही, म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आपण त्याला म्हणतो, किंवा मग अशाच इतर काही गोष्टी. तर त्यामध्ये सर रिसर्च ही खूप महत्वाची आणि साध्य होण्याजोगी गोष्ट आहे, जी की ओके. कदाचित दुर्लक्षित राहते सर बऱ्याच ठिकाणी. आता माझा प्रवास मी थोडं सांगतो की कसं मी अप्रोच झालो रिसर्चसाठी. इंजिनिअरिंग पास आउट झाल्यानंतर माझ्या मनात असं होतं की आपण थोडक्यात थोडंफार मॅनेजमेंट चांगलं करू शकतो. त्यामुळं माझा कल एमबीएच्या दृष्टिकोनातून थोडासा वाढला. साहजिकच आजकाल म्हणजे तो एक ट्रेंड झालाय ऑलमोस्ट इंजिनिअरिंग झाल्यानंतर. पण झालं असं की मी ठरवलं की अजून एक वर्ष आपण एमबीएच्या प्रिपरेशनसाठी देऊयात. आणि ते बघतानाच पुणे विद्यापीठाची जी काही वेबसाईट असते, पोर्टल असतं, त्या पोर्टलवरती विविध अशा म्हणजे पोस्ट होत्या सगळ्या, म्हणजे ॲडमिशन्ससाठी. तर त्यामध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मी पाहिलं की एमटेक ॲटमॉस्फेरिक सायन्स नावाची एक तिथं पोस्ट होती. तर मी त्याची माहिती काढली. त्यावेळेस मला कळलं की ही फारच रेअर गोष्ट आहे. आणि सहसा होतं असं ना की रेअर गोष्टींमध्ये हात घालायला म्हणजे थोडीशी भीती वाटते. कारण की आपल्याला असं होतं की ठीक आहे, मी एमटेक केलं, चला मान्य आहे. पण पुढं काय? ही भीती असते. पण माझ्या बाबतीत कदाचित तेच म्हणजे माझा स्वभाव धर्मच तो कदाचित वेगळा होता. मला रेअर गोष्टीच फार आवडायच्या. त्यामुळं मी ठरवलं की ही एक रेअर गोष्ट आहे आणि कधी ना कधी ह्याच्यामध्ये पुढे आपण बघूयात काय होईल ते. सो सहसा फक्त एक एमटेकची डिग्री करायची म्हणून मी प्रवेश घेतला. एमटेक ॲटमॉस्फेरिक सायन्स पुणे विद्यापीठात. तर प्रवेश घेतानाही त्यांची एक स्वतःची स्पेशल एंट्रन्स एक्झाम होती पुणे विद्यापीठाची. ती एंट्रन्स एक्झाम त्यांनी घेतली. त्या एंट्रन्स एक्झाममधून त्यांनी 10 विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले आणि 10 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालं. आता झालं असं की माझा थोडक्यात म्हणजे नंबर हुकला. वेटिंग लिस्टमध्ये मी होतो. आणि झालं असं मी म्हणजे फार रिक्वेस्ट केली त्यांना की सर मला म्हणजे तुमची जी काही फेलोशिप, स्टायपेंड हे जे काही असतं हे काही नकोय. मला फक्त शिकायचंय. कारण मी त्यांना हे सांगितलं, माझी फक्त इच्छा आहे की मला फक्त शिकायचंय सर. बाकी जेवढे काही एक्सपेन्सेस वगैरे सगळं असेल सगळं मी कव्हर करू शकतो सर कसंही. पण माझी शिकण्याची जिद्द त्यावेळेस मला कामाला आली. आणि मी एक राज्यस्तरीय खेळाडू होतो सर लहानपणी. नाही म्हणजे मला काय म्हणायचं की तुझा हा जो मुद्दा आहे, तुला थोडक्यात मी थांबवतोय आता, म्हणजे नंतर तू येस सर. सांगच. पण हा जो तुझा मुद्दा आहे की दोन मुद्दे आले की रेअर एरियाज दॅट कॅन बी अ सक्सेस, दॅट कॅन बी अ करिअर सोर्स ऑल्सो. येस म्हणजे सर. आपण त्याला हटके करिअर म्हणतो की इन इंजिनिअरिंग ऑल्सो वी हॅव सो मेनी ब्रांचेस. सो स्टुडंट्स करेक्ट. they may think in that way, that different way of eccentric way of thinking also, की हे या येस. क्षेत्रात कुणीच काम करत नाहीये वगैरे असं. तर करेक्ट. आमचे जे आता ऐकणारे जे स्टुडंट्स आहेत, ते स्टुडंट्स शुड ऑल्सो थिंक दॅट ओके मला अजून वेगळा एरिया कोणता आहे की कॉर्नर एरिया की वेअर नो बडी इज गोइंग इन टू दॅट, असं ते. येस. हा एक मुद्दा मला तुझ्या याच्यातून कळला. आणि दुसरा एक मुद्दा असा कळला की मला शिकायचंय. आय मीन you are not focused at earning immediately, but give येस. me the chance exposure where I will get some kind of knowledge and hands on. असं ते तुला त्याच्यामध्ये होतं, त्यामुळे तुला इकडे वळता आलं असं मला याच्यातून दिसतंय. येस सिमिलरली सर. अजून एक हे तुझं खेळण्याचं आणि हे सुद्धा आपण ऐकू आपण, परंतु अजून एक मुद्दा की असे जे युनिव्हर्सिटीचं पोर्टल आहे किंवा त्याच्यावरती ही माहिती आहे, हे सगळ्या ज्या मुलांनी पाहायला तुझं मत आहे? हो सर, नक्कीच पाहायला पाहिजे. कारण आपण म्हणजे या गोष्टी खरं तर मलाही मी 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं, काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी अगदीच म्हणजे जस्ट असं युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर गेलो, वन कॅम्पस युनि पुणे असं नावाचं एक ते पोर्टल आहे. विद्यापीठात एकूण 52 डिपार्टमेंट आहेत आणि इतक्या ओके. छान पद्धतीचं करिक्युलम ते राबवतात 2 वर्षांचे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, शक्यतो पोस्ट ग्रॅज्युएटच असतात. तर इतक्या छान पद्धतीचे करिक्युलम त्यांचे असतात आणि प्रॉपर. आणि आपल्याला माहितीच आपली पुणे विद्यापीठ सुद्धा म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतो आपण मानांकनातही खूप वर गेले. तर ज्यावेळेस मी शिकलो त्यावेळेस मला या गोष्टी जाणवल्या की तिथेही फार फरक आपल्याला जाणवतो शिकण्याच्या बाबतीत, शिकवण्याच्या बाबतीत, तिकडचे फॅकल्टीज किंवा या सगळ्या गोष्टी रिसर्च ओरिएंटेड जे काही गोष्टी आहेत ना,
त्या पुणे विद्यापीठात सर आहेत या 52 डिपार्टमेंट्समध्ये. हे मला नमूद करावं असं वाटतंय. पण आता आता इंजिनिअरिंग बीटेक करत असताना आमच्या स्टुडंट्सनी हा रिसर्च साठीचा बेस कसा तयार करावा? म्हणजे तू काय केलं होतंस यापेक्षा यांनी आता काय केलं पाहिजे? नेमकं रिसर्च पेपर्स पब्लिश करायचे आहेत नुसते का ऑब्झर्वेशन त्यांचं असलं पाहिजे? प्रोजेक्ट कोणत्या हेतूने केला पाहिजे? याच्याबद्दल जरा थोडक्यात सांगशील? ओके सर. कुठलीही एखादी नवीन गोष्ट ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस रिसर्च पेपर आणि काही जर्नल्स हे आपली वाट बघत असतात की तुम्ही एखादी नवीन गोष्ट शोधली तर त्याच्यावरती तुम्ही तुमचा एक पेपर पब्लिश करू शकता कुठल्याही जर्नलमध्ये. समजा एखादा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, काहीतरी त्यांनी नवीन गोष्ट एखादी मशीनमध्ये काहीतरी नवीन गोष्ट शोधून काढली, तर मग त्याने आपण इंटरनेट हा फार मोठा सोर्स आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. त्याच्यावरती आपण बघू शकतो की किती सारे जर्नल्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये मी जे काही शोधलंय ते एका रिसर्च पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपण मांडू शकतो. खरं तर इंजिनिअरिंगमध्ये सर रिसर्च पेपर ही जी काही गोष्ट आहे ना, ही गोष्ट प्रामुख्यानं मुलांना दिसायला हवी, जी की थोडीशी कमी पडते सर. म्हणजे मी तर इंजिनिअरिंगमध्ये फारच म्हणजे शेवटी मला कळालं की म्हणजे रिसर्च पेपर नावाची सुद्धा काहीतरी गोष्ट असते आणि त्याचा फायदा निश्चितच झाला. म्हणजे रिसर्च पेपरमुळे कळालं की बाबा हा असं पण फील्ड असतं की ज्याच्यामध्ये आपण फक्त रिसर्च करतोय असं. सो रिसर्च पेपर ही जी एक गोष्ट आहे ना, ही गोष्ट इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी बघायला हवी. आपण कुठल्याही गोष्टीत समजा प्रोजेक्ट करतोय, फॉर एक्झाम्पल बीईचा एखादा आपला लास्ट इयरचा प्रोजेक्ट असेल, तर त्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी काय काय इन्व्हेन्शन्स झाले या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील, ते पेपर्स जर आपण पाहिले तर त्या पेपर्समध्ये खूप सारे आर्टिकल्स रेफरन्सेसमध्ये असतात. ते आर्टिकल्स आपण पाहू शकतो आणि अशातून मग सुरुवात होते सर रिसर्च ओरिएंटेड माइंडसेटची. ओके ओके. तू जे एमटेक लेवलला जे काम केलं ऍटमॉस्फेरिक सायन्स आणि त्याच्यामध्ये आता किती आमच्या मुलांसाठी स्कोप असेल किंवा म्हणजे ब्रांचेस वाईज सुद्धा फरक आहे? इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, कम्प्युटर आहे, आयटी आहे. तर ऍटमॉस्फेरिक सायन्स, वेदर फोरकास्टिंग आत्ताचा खूप महत्वाचा विषय. तुला त्याच्याबद्दलचं थोडक्यात तू सांगू शकशील का? काय केलंस त्याच्यात तू? येस सर. आता एमटेक ॲटमॉस्फेरिक सायन्सला ऑलमोस्ट इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रांचेस इलिजिबल आहेत. त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. कुठल्याही ब्रांचचा विद्यार्थी एमटेक ॲटमॉस्फेरिक सायन्ससाठी पुणे विद्यापीठात अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आणि भारतात मला वाटते 4च विद्यापीठ आहेत जो की हा कोर्स राबवतात ॲटमॉस्फेरिक सायन्सचा. आणि बाकी ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी एमएससी करू शकतात याच फील्डमध्ये. एवढाच काय तो फरक. पण एक गोष्ट चांगली आहे की विद्यार्थी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा असू दे, आयटीचा असू दे, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ही कॅन गो इन दॅट फील्ड. आणि जे काही काम आम्ही करतो म्हणजे एमटेक ॲटमॉस्फेरिकच्या रिसर्चमध्ये, तर ते मेनली सर डेटा अनालिसिस आपण म्हणतो, डेटा सायन्स. तर सध्या जे काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळतात, वेदर ऑब्झर्वेशन्स, त्याच्यावरती आमचं मास्टर्स प्रोजेक्टवरती काम होतं. मग त्याच्यामध्ये मेनली आपण कम्प्युटराइज्ड गोष्टी म्हणजे सुपर कम्प्युटर चालवणं ही एक फार म्हणजे चांगली संधी, सुवर्ण संधी आपण म्हणू, पुणे विद्यापीठाकडून आपल्याला प्राप्त होते एमटेकच्या ड्युरेशनमध्ये. तू मग सुपर कम्प्युटर तू स्वतः काम केलंय? येस सर, येस. अच्छा. एकूण मध्ये आपला एक विषय झाला होता त्याच्यामध्ये मी हवामान खात्याचे अंदाज चुकतात या विषयावर थोडस एक बोललो होतो. त्यावेळेस आपलं डिस्कशन एका वेगळ्या लेवलला झालं होतं की रिगार्डिंग हाऊ दिस वर्क्स, ते कसं काम चालतं आणि लिमिटेशन्स काय, भारताची ऍक्टिव्हिटी काय, ते जरा सांगशील का? येस सर. असं होतं की वेदर फोरकास्टिंग हा एक फार चॅलेंजिंग आपल्याला वाटतं की म्हणजे भारतातच चॅलेंजिंग आहे, पण खरं तर संपूर्ण जगासमोर हे एक मोठं चॅलेंज आहे. म्हणजे आपण जर तुलना करू भारताचं आणि जगाचं, तर आपण एक रेनफॉल जर सोडला ना सर, तर बाकी खूप साऱ्या गोष्टींमध्ये आपण जगाच्या पुढे आहोत. हे मला नक्कीच नमूद करावंसं वाटेल. म्हणजे कमीत कमी फॅसिलिटीजमध्ये जास्तीत जास्त काम करणं ही आपल्या भारतीयांची खासियत आहे असं मी म्हणेन. जसं की आपण इस्रोच्या आता ज्या मोहिमा बघतो, ज्या बजेटमध्ये हॉलिवूडला सिनेमा होतो त्या बजेटमध्ये आपण चांद्रयान पाठवतो. तर ही खरी तर आपली खासियत आहे. पण जे काही वेदर फोरकास्टिंगचं चॅलेंज तुम्ही म्हणताय सर,
ते अजूनही चांगलं कसं होऊ शकतं जर चांगल्या अजून फॅसिलिटीज अजून आपल्या इकडं सुपर कम्प्युटर्स वाढले, ऑब्झर्वेशन सिस्टीम जे की फार प्रमुख मुद्दा आहे. कारण जे काय आपण वेदर फोरकास्टिंग देतो ते संपूर्णपणे बेस्ड असतं ऑब्झर्वेशन्स वरती. ऑब्झर्वेशन्स म्हणजे सध्या माझ्या इकडे तापमान किती आहे, त्या तापमानाबरोबरच म्हणजे काल किती रेनफॉल झालाय, त्याच्यानंतर त्याचं आपण मग डेटा असिम्युलेशन करतात आणि त्याच्या थ्रू मग आपण फोरकास्टिंग करतो. आता त्या फोरकास्टिंगसाठी वेगवेगळे मॉडेल्स असे म्हणजे तयार केलेले असतात. आता IMD आपल्याला माहिती आहे, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्याच्यानंतर अशा खूप संस्था आहेत, खूप म्हणजे या फील्डमध्ये मुलांनी फक्त पाऊल ठेवायचं, आपोआप पुढं आपल्याला संधी मिळत जातात. फक्त कष्ट करायची आणि शिकण्याची जिद्द फक्त तेवढी पाहिजे सर, बस. ओके. असं आहे. म्हणजे आता सुपर कम्प्युटरचं काम त्याच्यात कसं असतं? त्याचा उपयोग काय येस सर, होतो? एक्झॅक्टली. आता सर बघा, संपूर्ण जग आहे तर ते 360 डिग्री मध्ये आपण डिवायडेड आहे असं म्हणू शकतो आपण. 360 डिग्री आणि समजा आपण आपला पृथ्वीचा गोल आहे तो समजा मधून कापला तर वर 90 डिग्री, खाली 90 डिग्री आणि असा गोल जर घेतला तर 360 डिग्री. ठीक आहे. तर म्हणजे आमच्या वेदर फोरकास्टिंगच्या भाषेत आम्ही हे सांगतो म्हणजे 360 डिग्री. तर त्यातला 1 डिग्री जो असतो ना सर, तो 1 डिग्री म्हणजे 111 किलोमीटरचा परिसर. ठीक आहे. तर आता जे काही मॉडेल्स आपल्याकडे आहेत अवेलेबल भारतामध्ये ज्याच्यावरती आपण अवलंबून आहोत वेदर फोरकास्टिंगसाठी, तर ते प्रामुख्यानं जरा जास्त लेवलचे आहेत. म्हणजे नाही का 100 किलोमीटरचा असेल किंवा म्हणजे 500 किलोमीटरचा असेल, तर असे काहीतरी आहे. ठीक आहे. तर आपलं चॅलेंज काय की आपण किती ते कमी करू शकतो, फायनल रिझोल्युशनला कसं चांगलं प्रिडिक्शन देऊ शकतो. म्हणजे समजा मी एखाद्या ठिकाणी राहतोय, ठीक आहे, तर त्या लोकल रिजनला म्हणजे माझ्या आजूबाजूचा 5 किलोमीटरचा परिसर, या परिसरामध्ये वेदर फोरकास्टिंग मी कसं देऊ शकतो. तर हे आपल्यासमोर फार मोठं चॅलेंज आहे आणि या गोष्टीमध्ये सुपर कम्प्युटर आपल्याला मदत करतं. कारण की हे जे काही कम्प्युटेशन्स असतात, कॅल्क्युलेशन्स असतात, ते फार क्रिटिकल असतात. त्याला खूप वेळ लागण्याची शक्यता असते आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला गरजेचा आहे तो सुपर कम्प्युटर सर, जो की इफिशियंटली काम करतो. आता आपल्या इथं मला वाटते 4 ते 6 सुपर कम्प्युटर भारतामध्ये आहेत. त्यातले एक खासियत म्हणजे 2 आपल्या पुण्यामध्ये आहेत, 3 पुण्यामध्ये आहेत असे. सो त्याच्यावरतीच आपण निर्भर आहोत असं म्हणता येईल. जितके जास्त कम्प्युटेशन फॅसिलिटी आणि ऑब्झर्वेशन फॅसिलिटी आपल्या इकडे वाढेल, तितकं चांगल्या पद्धतीनं वेदर फोरकास्टिंग आपण करू शकू. Okay. So this is also one area of career, Yes. weather forecasting and atmospheric science. And after engineering any branch, I mean computer, IT, ENTC, communications, mechanical, any branch, people can go for that. Yes, sir. आता जरा Correct. उत्तरार्धाकडे जाताना मला अजून एक मला शंका आहे की तुझं मेकॅनिकल असताना तू मर्क्युरी मधलं संशोधन कसं करू शकणार आहेस? तुझं काही ट्रेनिंग त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण तुला दिलंय का? इंडियन गव्हर्नमेंट त्याच्यात काय काम करतं? ओके. खरं तर असं म्हणता येईल की मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे काही अवकाशाप्रती माझं आकर्षण पहिल्यापासून होतं. मला बनायचं होतं एरोनॉटिकल इंजिनियर. तर ते Okay. अवकाशाप्रती असणारं एक आपण म्हणतो की एक अट्रॅक्शन. त्यामुळं मी ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये ज्यावेळेस आलो, माझा म्हणजे विभागाचं नाव होतं वातावरण आणि अवकाशशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ. अच्छा. हां. मराठीतून नाव होतं ते. हां, हां. येस सर. तर मग ती गोष्ट मला फार अपील झाली. म्हणजे जे आपलं एक स्वप्न अधुरं राहिले, तर ते आपल्याला पूर्ण करायची एक संधी. आणि आता जे काही मर्क्युरी विषयी संशोधन सर आहे, तर त्याच्याविषयी असं म्हणता येईल की मास्टर्सला जे काही मी प्रोजेक्ट केला, म्हणजे जे काही प्रोजेक्ट केले, तर त्याच्यामध्ये माझा मेन एरिया ऑफ एक्सपर्टाईज होता ॲटमॉस्फिअर आणि ओशनचं इंटरॅक्शन. हा माझा मेन एरिया ऑफ एक्सपर्टाईज होता. आणि तो एरिया ऑफ एक्सपर्टाईज मला या गोष्टींमध्ये उपयोगी पडला. त्यामुळं मग त्यांनी या गोष्टीसाठी माझी निवड केली. आता तिकडं गेल्यानंतर मर्क्युरी विषय जो की रेअर आहे सध्या, त्याच्यावरती फारसं संशोधन झालं नाही. तर त्याविषयी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काही काही ट्रेनिंग मॉड्यूल्स राबवले जातील, ज्या ठिकाणी आम्हाला माहिती दिली जाईल. जे काही कदाचित 100 सायंटिस्ट जगभरात फक्त त्याच्यावरती काम करतात. तर मग त्या सायंटिस्टद्वारे आम्हाला माहिती दिली जाईल जगात सद्यस्थिती काय मर्क्युरीची.
आणि ते कुठं कुठं म्हणजे त्याचे प्रोन रिजन्स आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे कुठल्या ठिकाणी मर्क्युरीचा जास्त वावर आहे आणि तो आपण कसा कंट्रोल करू शकतो, कारण कमी तर करणं फार अवघड होतं. आता आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडची जी पत समजा आहे ती कार्बन कमी मोनॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. दोन्ही सर, मोनॉक्साईड आणि डायऑक्साईड सुद्धा, जे की दोन्ही, हा. ग्लोबल वॉर्मिंगला थोडंसं हानिकारक म्हणजे असं आहे. तर त्याचं कंट्रोल करणं इतकं अवघड आहे. मर्क्युरी आता फारच इनिशियल फेजमध्ये आहे, त्यामुळे आता आपण ते फार कंट्रोल करू शकतो. एकदा ते आउट ऑफ रेंज गेल्यानंतर कंट्रोल करणं थोडंसं अवघड होईल. त्यामुळे दिस इज द राईट टाइम वी कॅन अप्रोच दॅट फील्ड अँड वी कॅन डू रिसर्च इन दॅट. सो इट्स व्हेरी प्लीजिंग टू लिसन फ्रॉम यू. 2016 नंतर तो इंजिनियर पूर्ण झाला आणि आता तू 2020 मध्ये किंवा समजा काही दिवसांमध्येच जगातल्या टॉप सायंटिस्टच्या इंटरफेसला तू काम करणार आहेस. आणि येस तू पण भारताच्या बाहेर जाऊन आणि जगातल्या ज्या सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या ठिकाणी असतात त्या ह्याच्यावरती तू जाणार आहेस. आणि सर्वसामान्य कुटुंबातून येऊन ज्याला असं म्हणता येईल की प्लेन इंजिनिअरिंग करून तू आता त्या लेवलला जातोयस. तर हे खूप ऐकायला सुद्धा छान वाटतं. आणि आमचे सगळे स्टुडंट्स आहेत NMIT आणि NCR चे. आमचं NMIT कॉलेज आहे ते हे पहिल्यापासून म्हणजे नूतन महाराष्ट्र लोकमान्य टिळकांची जी वास्तू आहे त्या एक प्रकारे तिथं पदस्पर्श झालाय. तिथे ते संस्थापक अध्यक्ष होते तिथं. आणि NCR कॉलेज हे इंडस्ट्री बेस्ड अशा पद्धतीचं कॉलेज. असे हे जे सगळे विद्यार्थी आहेत, नाउ दीज स्टुडंट्स आर थिंकिंग ऑफ आयदर रिसर्च ऑर मे बी एंटरप्रेन्योरशिप. तर हे जसे हे बोलत असताना पण मग तो हे सगळ्या मुद्द्यावरती मेरी क्युरी मारी क्युरी, मला वाटतं मारी क्युरी यांनी जे संशोधन केलं होतं त्या नावाने तुला फेलोशिप आता दिली. सो येस व्हॉट कॅन यू से समथिंग अबाउट दॅट काइंड ऑफ फेलोशिप, येस. आणि अशा कोणत्या अजून फेलोशिप्स आमच्या मुलांसाठी सुद्धा ते टॅप आउट करू शकतील? मुळात असं होतं सर, मेरी क्युरी फेलोशिप ॲक्च्युली मेरी स्क्लॉडस्कोवा क्युरी ॲक्शन्स असं एक ऑर्गनायझेशन आहे आपण म्हणू शकतो, जे की मेरी क्युरीच्या नावे प्रोग्राम्स क्रिएट करतं, वेगवेगळे प्रकल्प क्रिएट करतं. तर जगभरातील जे काही पाथ ब्रेकिंग प्रोजेक्ट्स असतात त्यांना ते स्पॉन्सर करतं. जसं की आत्ता जो मर्क्युरीचा प्रोजेक्ट आहे तो एक एक प्रकारचं पाथ ब्रेकिंग आहे. म्हणजे जगात पहिल्यांदाच कदाचित मर्क्युरीचं इतक्या मोठ्या लेवलला एक क्लब ऑफ होऊन संशोधन होणार आहे. त्यामुळे त्यांनी हा एक प्रकल्प निवडला आणि त्याच्या अंतर्गत जी काही 15 मुलं असतील तर त्या 15 मुलांना मेरी क्युरी फेलोशिप देण्यात येईल. खरं तर डॉक्टरेटसाठी जगभरात जितक्या काही फेलोशिप असतात तर त्या आपण म्हणू शकतो सर्वोच्च स्थानी असणारे, आणि मेरी क्युरी हे सायंटिस्ट सुद्धा म्हणजे त्याच लेवलचे होते. त्यांच्या नावे ही फेलोशिप त्यांनी सुरू केली. सो जे काही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील रिसर्चसाठी म्हणा किंवा इतर पुढं, त्यांनी MSCA मेरी स्क्लॉडस्कोवा क्युरी ॲक्शन्स हे जे ऑर्गनायझेशन आहे तर त्याला जर आपण फॉलो केलं तर आपल्याला कळू शकतं की ते कुठल्या पद्धतीचे प्रोजेक्ट त्यांचे आउट होत आहेत. म्हणजे माझ्या अंदाजे वर्षभरातून एक 5 ते 6 प्रोजेक्ट ते सँक्शन करतात आणि ते प्रोजेक्ट समजा म्हणजे आता असतं समजा माझ्या फील्ड रिलेटेड समजा असलं तर माझं भाग्य आहे, ऍटलिस्ट आय कॅन अप्लाय फॉर दॅट. नंतर लाखो करोडो अर्ज त्याला येतात, त्याच्यातून कोणातरी एकाची निवड होते. पण ऍटलिस्ट तो म्हणजे आपल्या क्षेत्रातला एक प्रोजेक्ट येणं ही पण एक नाही का लॉटरी लागण्यासारखं आहे असं. आणि फॉर्च्युनेटली एक 4 वर्षांनी का होईना पण माझ्या क्षेत्रातला एक प्रोजेक्ट आला त्या ठिकाणी, मी अप्रोच झालो आणि झालं म्हणजे पुढे. मला असं वाटतं की त्या 15 जगातले जे 15 हुशार लोकांचं सिलेक्शन झालंय त्यातला तू भारतातला एकमेव असशील असं मला वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे जे मी वर्तमानपत्रात वाचलं आणि मी काही ठिकाणी ऐकलं, यू आर द हो ओनली पर्सन फ्रॉम इंडिया, किंवा एखादा अर्धा अजून कदाचित अजून कोणी असेल तर एखादा असू असू शकतो. शकतं. मग आता हे जे तुझं संशोधन आहे ते काय ग्लोबल लेवल याचा उपयोग काय होणार आहे? म्हणजे या आउटकमचा उपयोग काय होणार आहे? येस सर, सांगतो. आता सर असं आहे, माझा मेन रिसर्च एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये डेव्हलप जो करायचा आहे तर तो असा आहे की ॲटमॉस्फिअर आणि ओशन या दरम्यान मर्क्युरीचं जे काही इनटेक होतं, मगाशी मी सांगितलं वेगवेगळे मॉडेल्स असतात, तर असं एक मॉडेल निर्माण करणं की ज्याच्यावरती आपण मर्क्युरी फोरकास्टिंग पुढे करू शकतो, जे की आपल्याला भविष्यात उपयोगी पडेल मर्क्युरीचं इनटेक काय हे समजण्यासाठी. आजकाल कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईडसाठी अशा ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या ऑलरेडी उपलब्ध आहेत.
तर आता 3 वर्षाच्या आमच्या प्रोजेक्ट नंतर जे काही आउटकम येईल ते आउटकम घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ जे काही 196 का 192 काहीतरी राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत येतात, तर संयुक्त राष्ट्रसंघ अशी एक क्लायमेट पॉलिसी बनवतील मर्क्युरीच्या रिलेटेड की ज्या पद्धतीनं सध्या प्रत्येक देशावरती काहीतरी निर्बंध आहेत की तुम्ही कार्बन डायऑक्साईडचं तुमचं इमिशन इतकंच हवं आणि त्याच्यावरती प्रत्येक देश सही करतो की हा आम्ही आमचं इंटेक 2050 पर्यंत एवढं ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सेम विथ मर्क्युरी, म्हणजे मर्क्युरीचं संशोधन झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ मर्क्युरीच्या रिलेटेड क्लायमेट पॉलिसीज इम्प्लिमेंट करणार. सर्व देश येऊन त्याच्यावरती स्वाक्षरी करतील की हो म्हणजे 2050 पर्यंत किंवा 2100 पर्यंत आम्ही मर्क्युरीचं इंटेक आमच्या प्रदेशात इतकं राखण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते ग्लोबल एक एन्व्हायरमेंट आपण कन्झर्व करू शकू त्या पद्धतीने. ओके. आणि हे म्हणजे हे जे आहे ते जसं आता ह्या पॉलिसीज ठरतात पर्यावरणासंदर्भातल्या ज्या पॉलिसी त्याच्यामध्ये एक वन ऑफ दॅट पार्ट विल बी मर्क्युरी रिलेटेड इन्व्हेन्शन्स अँड इन्फरन्सेस. आणि मग त्याच्यामध्ये तुझं ते काम उपयोगाला येईल. ओके. हे किती कालावधीचा कोर्स असणार आहे? सर हा प्रोजेक्ट 3 वर्षाचा आहे टोटल. ओके. येस 2023 पर्यंत. ओके. My dear students, Prasad will do this research and then eventually he will be awarded with a PhD, that is doctorate, and it is equivalent to Nobel Award for any junior researcher, early researcher who is doing doctorate program. So मला असं वाटतं की आपण अशा काही बातम्या ऐकतो, वाचतो, इंटरनेटवरती पाहतो की ओके याच्यामध्ये असं संशोधन झालंय. आता सध्या आपण कोरोनाच्या व्हॅक्सिन बद्दल काहीतरी ऐकत असतो की हे शोधलंय यांनी. तर त्या टीम मध्ये जी लोक काम करत असतात त्या टीम मध्ये असे संशोधक असतात आणि संशोधन म्हणजे वयाच्या 50 नंतर 60 नंतर असा जो आपला गैरसमज पूर्वीच्या काळी असायचा तो आता निकाली निघालाय. मुळात तसं नसतंच. वयाच्या 30च्या रेंजमध्ये 30-35च्या रेंजमध्येच ही जी सगळी मंडळी असतात ही खूप ताकद लावून त्यांची बुद्धिमत्ता वापरून हे सगळे काम करत असतात. Prasad is one of them who will work under United Nations and European Union's team, which will be doing some kind of inventions or inferences on Mercury, related to Mercury. So it is a very nice talk and a question to Prasad. Prasad will definitely answer. कुणाच्या मनामध्ये आता संशोधन विषयाशी संबंधित काही प्रश्न असेल तर त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारायला हरकत नाही. धवस सर आपल्याला प्रश्न विचारता येऊ शकेल मुलांना? हॅलो. हा चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारता येईल ना मुलांना? चॅट बॉक्स किंवा डायरेक्टली पण अनम्यूट करून ते विचारू शकतात. येस, इफ एनीबडी इज इंटरेस्टेड. सर धवस सर तुम्हालाही काही बोलायचं असेल आता तुम्ही आता संवाद साधू शकता. बिकॉज यू आर फ्रॉम कम्प्युटर अँड IT बॅकग्राऊंड. ओके ओके. Arya Singh is asking one question. What has driven you into research? Yes, Prasad. exactly. Yes, sir. What has driven you into research? What has driven into research? Okay. Basically, the thing is, I already told you that I've been interested in doing aeronautical engineering, and I've been always attracted towards space research. But the thing is, space thing that I came to know when I went in atmospheric science. And in atmospheric science, when I was in my first semester, I got kind of average grades. And at that time, I interacted with several of my alumni from MTech. They have they told that it has been one of the vast field which has been kind of
not properly managed to acquire new talents into it. So I thought, okay, this is a rare field, and I think we should give it a shot. Like we can go through this field. I know there are kind of a struggle period in the field of research, as Navle sir has told that it has been already originated in our mind that research is a kind of a thing that we do after our like 40s or 50s, like that. But nowadays this is not a thing. Nowadays you are young, you can like go for it. Marie Curie is especially made for young researchers. Like their clause is that they want such candidates who are in first 4 years of their research. Like when I passed out my masters, I've been masters graduate from atmospheric science. So they want you should not hold doctorate degree. If you hold a doctorate degree, you can be eligible for Marie Curie's fellowship. So especially Marie Curie fellowship has been designed for young researchers, for young scientists, and there are several fellowships are there. If you if you find out some things related to your field, like if I'm doing computer engineering, IT engineering, if I can find out related to that, it will be a nice thing. You will get several options regarding research, and I would definitely tell you this, that research is a kind of a future. Like like in these days, people are like mostly attracted towards foreign jobs and everything. But believe me, research is a future. That's it. Okay. One more question is there. That was a question from Arya Singh, but new question is there. Can you see in the chat box? Yes, sir. Yes, sir. What are other methods to know about different research fields available as per your knowledge and resources to know? Perfect. So it has been asked by Nachiketa Taidi. Okay, fine. So I would love to answer this. What are other methods? Yes, exactly. This is the main point where we all are in slight of a confusion, right? Like if I'm fresh engineering pass out. Okay. So I think someone has हा, someone is. someone is sir, धवल सर, आपण त्यांना मुलांना म्यूटच करू, म्हणजे Yes. आवाज येईल. Yeah. Okay. So the methods on which we can find out some things about research is uh, simply, I can say, is internet is a source of is a big source for us, for everybody of us. Like if I'm a fresh engineering pass out, I can easily first of all do research for doctorate degree. That is the first thing you can, doctorate or master's degree, because without master's. आवाज तुमचा चालू आहे का? चेक करा. हा, प्लीज कंटिन्यू. नवले सर, हा, म्यूट झालं असेल बहुतेक. त्यांचं म्यूट झालंय का? बरं. हा, ओके, काय करता येईल मग आता? म्यूट केलं होतं सगळ्यांना, त्याच्यामुळे त्यांचं पण Okay. म्यूट झालं असेल. ओके, मग फक्त तुम्ही करू शकता. Hello? अनम्यूट करायचं हा, का? हा, हा. हा हा, चालेल. हा हा, आता Okay. येतोय आवाज, राईट? या. Yes. Okay. So the methods, simple methods to find, I can say is you just approach first to master's degree, and after that you can search for doctorate degrees across the world. In that, you can find out different research opportunities which will be very beneficial for you. Yeah. So one more question is there. What are some of the most common atmospheric problem caused by pollutants from human activity? Absolutely. Okay. Okay, Nitin sir. So
Basically, what happened is there are slight droplets are there, which in atmospheric case we call it as aerosols. So those aerosols contribute to warming as well as cooling of the environment. So that thing could be problematic, like excess warming and excess cooling, both are dangerous to human nature. So Okay. that I can simply answer to your question, sir. Thank you, sir. Thank you, sir. Okay. Yes. So the next question is, what are the parameters which are to be taken under consideration while doing any research? Fantastic. So it is really nice question. What are the parameters to be taken under consideration while doing any research? So first thing we will have to keep in mind is finding research gaps. So that is Correct. very important too. If you found a research gap in any of the field and if it is suitable to your area of interest, you would definitely crack something in that. So that Correct. is the first case you have to do. Second thing, literature review. What has been done in that field? For example, if I'm working on something specific, kind of for example, some new machines. So what has been invented with that machine earlier in the past few days, few years, few decades? So that you have to study. That is called as literature review. Third thing you'll have to consider as your methodology of work, like what exactly you have to do. You would like to make a prototype of that machine, or want to invent some kind of new algorithms for coding. So that three parameters could be one of the important parameters you can say. First is research problem or research gaps. Second is your literature review, and third is your methodology of research. Yes. Okay. So can you tell more about your project, that is ocean and atmosphere research? Yes. So, if we talk about engineering first, the most relatable part of my program is ocean engineering. Some of the civil Okay. candidates opt for it in their master's degree, ocean engineering or water resources engineering. So those are kind of similar parts I can tell you. But if you ask about my field, like I've already told you how to get into that. But atmosphere and ocean, you can see that whatever that is above from land, it is all atmosphere up to the last level of earth. And whatever that is in the ocean, it has been in the ocean. So ocean basically evaporates more because it has high heat holding capacity. So that interaction causes most of the atmospheric phenomena. For example, ocean has been heated, then evaporation happens, and then whatever the rain cycles are there. So that is the thing. In a basic manner, I can tell you. Yeah. Uh, so what are the scope for BTech computer engineer? Okay. So, I would tell that computer engineers, IT engineers, electronics and telecommunication engineers are the best suitable for this kind of job. Even I was mechanical engineer, but still I can say that computer and related to that would be the best possible candidature for atmospheric research. Why? Because you'll be involved in like large scale of coding algorithms, and you'll have to code everything. You'll work on code that has been created by several programs in Python, R language. Then in basic manner, you can say C++. Fortran is one type of language. If somebody from computer engineers are interested in this field, I would tell you that you can just go to Fortran language, Fortran. So Fortran programming language is one of the like oldest language which we usually use in atmospheric research. Yes. Okay. Next is, which untouched fields are there for EXTC, Electronics and Telecommunications? Yes. So basically, telecommunication students, I would like to tell you that uh, I have told in
earlier discussions that there is a kind of thing which is called as observation system in atmosphere. So those observations are taken by specifically mostly by radar systems and satellite communication. So actually this statement defines that what is there for electronics and telecommunication people. Satellite communication and radar communication could be one of the major things in atmospheric research that you can relate with your electronics and telecommunication degree. So you can go for that. There is a big career in it. Yeah. Can you elaborate about the research paper, for example, structure? Okay. So, in a basic research paper is divided into several parts. First is your abstract, which takes in short everything about your project. For example, uh, the past research, then what you did in your research, what is the highlight of your research, and what has been missing in your research. So these four things explained in abstract in kind of a short terms, you can say short paragraph or something like that. Then introduction part where you can tell everything about what has been done into past in my field that I read. So like I can write their literature review, you can see, and what has been motivated you towards that field, towards that research gap. That would be included in introduction. Then comes data and methodology part, in which you will explain your what kind of observations you have taken, what kind of methodologies you did on that. Methodologies means what? Like there are different methodologies. For example, someone may apply a kind of Fourier transform to some of the research observations, or somebody can do some simple analysis like just averaging the things. There are different kind of averages, Pareto ranking average, and different kind of things. So that could be included in methodology part. Then comes conclusion and summary, in which you can conclude your research. You can tell that in my research I found out this thing, and in summary you can tell that in my research I found out this thing, and some of the missing or advanced level thing that I can approach in my further or coming research. That is Great. the research format, you can say. Very good answer. What causes lightning in atmosphere? Yes, sir. So lightning is basically not my areas of expertise. Sorry to say that, but basically what happens is there is a rainfall. Clouds are there. When clouds contains droplets, and when we are releasing, we will receive a rainfall. But when clouds are there, when in the clouds there are no droplets, or very less droplets are there, but they want to emit that thing, like they want to release those things from their area, clouds area. In that case, they couldn't emit rainfall droplets. So thermodynamic activities are there, electrical activities are there, that has been termed as atmospheric electricity, and from that lightning has occurred. So, yeah. ग्रेट. थँक्यू सर. प्रसाद, आपण अशा पद्धतीने डिस्कशन चालू ठेवू शकतो. आय एम व्हेरी हॅपी, वी आर रिअली हॅपी. प्रोफेसर धवस सर इज विथ अस, मेनी स्टाफ मेंबर्स आर विथ अस. this kind of discussion means science and technology. Students are asking questions, and just 4 year ahead student now converted into a junior scientist, he is answering, and this is really a very nice happening on this platform. So we are really happy that you are giving answers. I think this can be continued for a few moments, and then after that we will go for vote of thanks and conclusion of the session. Yes. Nole sir, can I ask one question? Yes, अजून काही प्रश्न आपण घेणार आहोत. आता पांडे सर Yes. पण आहेत, ते प्रश्न विचारतात. First of all, thank you, Nole sir, for such a wonderful session you organized for our students.
Thank you for your all efforts. So my question to Prasad Shelke sir is, sir, can you please throw some light upon the Horizon 2020? What exactly it is, and what about the GMOS train the activity that? Thank you. Actually, thank you so much, sir, for this, for asking this question. I just missed out that important thing in the discussion. Basically, Horizon 2020 is a kind of European Union's sanction, a prestigious sanction on some of the projects. Like they would, their prioritize research, you can say. European Union's prioritize research that has been like termed as Horizon 2020. So there are several areas into that, not only atmospheric, several, like many of the areas that European Union has been like, they want research in that kinds of field. So they termed some of the project, or they sanctioned some of the project under Horizon 2020. About my program, I can say that GMOS train is one of the same kind of sanctioned project, Horizon 2020. So GMOS train is exactly elaborated as Global Mercury Observation System Training Network. So from that, you can say that globally, whatever has been dealing with the mercury pollutant, we would observe that we would set up several observatories across the world, not only in Europe or India, but across the world, specifically in the ocean kind of like environments. And from that observations, we will do research in our upcoming 3 years, and those research can be used for making climate policies by United Nations, sir. Yes, sir. Great. Thank you, sir. Thank you. So the question is, by this time, last year's rainfall caused that almost all dams were absolute to test their higher water holding capacities. But this year, the dams are running out of water. What is your opinion on this? Have the affected the rainfall this year, or there is some other reason? Exactly. So this is a nice question, and connecting to that, if there is a kind of civil engineering or mechanical engineering students, I would like to say that for masters, you can opt for water resources engineering if you are interested in dam kind of thing, like dams, related to dams and water resources. That is one of very interested field that we are unaware about. Okay, so I'll answer this question. So basically, running waters from the dams, like overflow of dams, it has absolutely, it has been caused by excess rainfall. There is nothing challenge for that. But the thing is, another thing is, if a dam is there, it has been completely filled. And in upcoming year, if the dam is like almost just 10 to 20%, like 10 to, for example, 50 to 60% dam is still like water is still there in dam. So this year rainfall, even if we get kind of less rainfall, the dams will definitely overflow. In that case, what government do is, if the dam is overflowing, they'll just open the doors of dam, and they'll just flow that water rivers for agricultural purposes. Your question is asking that what is the reason behind, what is the reason behind running out water from dam, and what can we do for this? Asking for last year scenario. I'll just tell you that, and I would like to tell you in this that last year I've just made a model on monsoon prediction, and my model predicted that there will be excess rainfall India getting this year. Excess rainfall, that means greater than 100% rainfall. My model has been predicted that we'll definitely going to receive somewhat around 105% of rainfall. But all other models like IMD's model and other models, they have predicted that no, we are going to receive rainfall close to 100%, like not more than 100, like average or below average rainfall. But and it happens in June 2019, you can say that there was almost dry period.
there was very less rainfall we received in last year's June. And my supervisor asked me that, Prasad, your model has been predicting excess rainfall, but you see in June month we are not receiving rainfall. How your model is correct? But still, I firm on my decision that no, sir, we are gonna receive it. And the next month, you saw whatever happened in Pune, whatever happened in Mumbai. In July, August, we received immense amount of rainfall, like enormous amount of rainfall, and everything flows away. So basically, why it has been happening is there are it is a vast area. There are different things responsible for extreme rainfall. So extreme rainfall is also a crucial category in atmospheric research, which you can target for your research. Extreme rainfall means in a sudden or in a located or a small region, you will receive excess or enormous amount of rainfall that you can say that greater than average rainfall. So whatever ढगफुटी that is, वगैरे आपण त्याला आपण ढगफुटी yes, म्हणतो तेच ना? हा. yes, we can say that, sir. Yeah. So it has happened last year many times. So whatever has been happening, it has been happened. I already told, there are several things behind there. For Nitin Dhawas, sir, I just answered one question in that I mentioned that aerosols, right? Aerosols Okay. causes warming and cooling both. And excess warming, excess cooling, both are hazardous for us as a human, because excess warming will cause different, like excess evaporation, will receive extreme rainfall. So whenever there will be imbalance in an environment, we will receive either extreme rainfall or extreme dry period, which is termed as drought. So whenever we will try to destroy the balance of the environment, we'll have to repay it like that. So that would be the perfect answer for this. Because there are several, like industrialization, we are cutting the trees and everything. So because of that, you can say we are imbalancing the environment. And whenever we'll try to imbalance, we'll have to repay for that. So that is the case. Uh, Yes. नेक्स्ट इज नवीन फील्डला अडॉप्ट होताना अडचण येते का? निश्चितच नवीन फील्डला अडॉप्ट होताना अडचण येते. म्हणजे मी मराठी माध्यमातून 10वी माझी झाली होती आणि 11वी मध्ये अगदीच म्हणजे प्रॉपर इंग्लिश मीडियम हे होतं कॉन्व्हेंट. म्हणजे तिथं इंग्लिश सोडून दुसरी कुठलीही लँग्वेज तुम्ही वापरायची नाही, हा क्लॉज होता. एससी युनियन ज्युनियर कॉलेज. आता तो एक्सपिरियन्स आणि हा जो एक्सपिरियन्स आहे मेकॅनिकल टू ॲटमॉस्फेरिक सायन्स, स्विचिंग ऑफ द फील्ड्स. सो हा जो काही एक्सपिरियन्स आहे ना, अडचण येते, पण माझी जिद्द ती होती की शिकायचंय, म्हणजे काही झालं तरी शिकायचंय. मी स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारला, तुझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तू आता एक गोष्ट करतोय, तुझ्याकडे दुसरा काय पर्याय आहे का? आता जो पर्याय मला मिळालाय ते माझं भाग्य आहे. आय वुड नॉट लेट दॅट गो. I would definitely stick to that. I will struggle, but I would not let the opportunity goes. So अडॉप्ट होताना अडचण येणार, पण अडचणींना मात करूनच तुम्ही पुढे जाऊ शकता. हे एक उत्तर त्यासाठी आहे. येस. अजून एक क्वेश्चन आहे. ॲज यू टोल्ड युअर रिसर्च इंटरेस्ट इन ओशन ॲटमॉस्फेरिक इंटरॅक्शन, कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट आर अदर सब fields of research in atmospheric science? Absolutely. As Navle sir told that weather forecasting is one of the challenging field, one of the most challenging field in our research, weather forecasting, because whatever research we are doing, it is like we are doing it for better forecasting. Because if we forecast better, we will be in better situation in future. We can prepare for some things. For example, आत्ताच सरांनी सांगितलं ढगफुटी. मला जर आधीच माहित असेल, सो आय कॅन रिलोकेट द पीपल फ्रॉम दॅट एरिया, आणि तिथली ऍटलिस्ट जीवितहानी आपण टाळू शकतो. नकुले सरांनी मागच्या वर्षी त्याविषयी फारच छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं होतं. आमचं बोलणंही खूप झालं होतं. आणि अगदीच फोरकास्टिंग जितकं आपण बेटर करू, तितकं आपण माणसांना आपली जीवितहानी टाळू शकू, आपली वित्तहानी टाळू शकू. कारण की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या उभं करायला फार अडचण येते. नंतर आपण माळीण दुर्घटना पाहिली, त्याच्यानंतर आता इतकी वर्ष झाली तरी सुद्धा
अजून पुनर्वसन कार्य सुरू आहे. मग बघा म्हणजे अशा गोष्टी येतात. सो weather forecasting could be one of the important thing. Another thing is radar and satellite meteorology. Satellite meteorology is the thing that everybody can approach. In that, I can say that there are several satellites outside of the Earth, like in a space area. They are taking observations of atmospheric fields in the Earth, inside Earth. So that could be one of the like nice opportunity for electronics and telecommunication people. That could be, yes, one of the nice things. So, and another thing could be academic career is also good in this field, because as I told that this is a rare field. In India we are having just 4 universities working on this right now, but in future definitely it would be increase. I know that because म्हणजे पर्यावरण किंवा ॲटमॉस्फिअर जे काय आहे त्याची वाढती डिमांड लक्षात घेता आता नवनवीन इन्स्टिट्यूट किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग हा जो काही एक मुद्दा आहे तो पण आता खूप साऱ्या इन्स्टिट्यूटनी म्हणजे हाताळायला घेतला. आता IIT बॉम्बेनी खास त्याच्यावरती एक डिपार्टमेंट काढले, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग. सो भविष्यातही खूप इन्स्टिट्यूट वाढतील. अकॅडमिक करिअरही तुमचं फार चांगल्या पद्धतीचं त्याच्यात होऊ शकतं असं मी तुम्हाला सांगेन. Next is I want to ask about e-waste. We use many components in devices which are toxic to nature. Are there any alternative to those components or the e-waste management? Okay. So basically, I would like to tell you that the e-waste could not be kind of area of expertise from my field. E-waste could be proper like computer related or that related thing, because so it would be like kind of overthink if I comment on that. But the basic thing which I want to tell is जेवढं गरजेचं आहे तेवढंच वापरा, जेवढं गरजेचं नसेल अत्याधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे अडगळीच्या साठवू नका. बस हेच म्हणजे साधं सोपं आन्सर त्याच्यावर असेल. कॅन यू शेअर सम लिंक्स? येस सर, येस सर. की ज्यांना तुझ्याशी बोलायचा इथून पुढे अजून इंटरेस्ट असेल, आय विल विथ युअर परमिशन आय विल शेअर युअर ईमेल आयडी ॲटलीस्ट, so that few students from our college who are extremely interested in atmospheric science or maybe research or maybe weather forecasting, they have their queries, then in that case they will be in touch with you. And after lockdown, but I think after lockdown you will be to Italy and you will not be available to us. That's why we decided as early as possible you will be available through online method. पण ज्यावेळेस तुझं संशोधन पूर्ण होईल किंवा जर इन केस जर तिकडे जायच्या आधी आणि हे सगळं संपायच्या आधी आपण जर भेटू शकलो आमच्या NMITच्या आणि NCRच्या मुलांना, तर आपण तुझं एक करूयात. अदरवाईज ऑनलाईन तू संपर्कात राहशील आमच्या, आणि तुझं संशोधन हे असंच होऊ देत की जगामध्ये जे काही आता अज्ञान आहे ते अज्ञान दूर होऊन तुझं जे मर्क्युरी विषयातलं जे काही इन्व्हेन्शन आहे ते तुझ्या मार्फत जगभर त्याचा फायदा होईल. मला याचं अजून एक प्रश्न उत्तराच्या वेळेस आवडलं प्रसादशी बोलताना, की जो त्याचा एरिया नाहीये त्याच्यावरती तो अनावश्यक भाष्य करत नाही. म्हणजे हे सायंटिस्ट लोकांचं लक्षण आहे. कारण म्हणजे मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो असं मी म्हणतो, परंतु मी संशोधक नाहीये. कारण संशोधकाला माहिती असतं की त्या विषयामध्ये त्या तळाशी गेल्यानंतरच तो विषय मांडला पाहिजे. तर ती लवकरच तुझ्यामध्ये ती जाण आली आणि तू म्हणजे आपण जर एखाद्या डॉक्टरांना वेगळा प्रश्न विचारला तर ते म्हणतात की हा माझा एरिया नाहीये. हा माझा एरिया नाहीये म्हणजे तू ज्या एरियात काम करतोस तिथं तू मात्र तळाला जाऊन काम करतोस. इट मीन्स यू आर थरो इन्व्हेंटिव्ह काइंड ऑफ पर्सन. आणि म्हणून ते तुझा तो मुद्दा मला फार आवडला. मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तू खूप छान दिलीस. डेफिनेटली एक खूप साध्या गावातून आलेला एक सर्वसामान्य कुटुंबातला मराठी मीडियम मधून शिकून इंजिनिअरिंग पूर्ण केलेला आणि तसा फार इनोसंट, म्हणजे मी जेव्हा तुला स्टुडंट असताना पाहिलं त्यावेळेस यू आर व्हेरी इनोसंट पर्सन. आणि आता तू एका मोठ्या मोहिमेसाठी चाललाय. आमच्या सगळ्या स्टाफ मेंबर्स तर्फे, आमच्या पदाधिकाऱ्यांतर्फे, आमच्या माननीय प्राचार्यांतर्फे, आमच्या सगळ्या स्टुडंट तर्फे तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुझं सगळं संशोधन पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुला वेगळ्या व्यासपीठावरती बघू.
कदाचित पुन्हा एकदा आपण संपर्क करू. या सगळ्या शुभेच्छांसकट आणि तू खूप छान उत्तरं दिलीस, खूप चांगली माहिती सांगितलीस. आमच्या मुलांना याच्यातून काही प्रमाणात मोटिवेशन मिळालेलं आहे. आम्हाला सुद्धा याच्यातून खूप मोटिवेशन मिळालंय. सो वी आर थँकफुल टू यू ऑल्सो. धवस सरांनी आजच्या या वेबएक्स मीटिंग मध्ये खूप चांगलं सहकार्य केलं. वी आर थँकफुल टू धवस सर ऑल्सो, ऑल माय स्टुडंट्स, ऑल माय स्टाफ मेंबर्स. अनेक स्टाफ मेंबर्स सुद्धा या मीटिंग मध्ये होते. सो आय एम थँकफुल टू देम ऑल्सो. थँक्यू. थँक्स अ लॉट प्रसाद. जर खूप गरजू विद्यार्थी ज्यांना माहिती हवी तर त्यांच्यासाठी मी तुझी परवानगी असेल तर तुझा ईमेल शेअर करेन. थँक्स अ लॉट. येस. आणि आपल्या महाविद्यालयाचे सुद्धा मला आभार मानावेसे वाटतात, की म्हणजे आपण हे एक व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध करून दिलं. आणि अगदीच म्हणजे नवले सरांची, कारण त्यांच्याशी नेहमीच बोलताना एक नेहमी मला नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळं सर तुमचंही फार आभार. नितीन धवस सर आपलेही खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद प्राचार्य सर. सर सुद्धा आमचे प्राचार्य सर सुद्धा अशा सगळ्या गोष्टींना कायम मोटिवेशन देतात. तर त्यांचे आपण आभार व्यक्त करूयात. आणि येस सर. थँक्यू सर. थँक्यू प्रसाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. Okay. Herewith we are ending the meeting. Thank you. येस. Okay, okay. ओके. Sir, I will end the meeting now. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Thanks a lot, sir. Okay. Okay.